दादा दीपला या घरामध्ये येण्याची आणि राहण्याची परवानगी दे. सुलू, हे शक्य नाही. का शक्य नाही दादा? का शक्य नाहीये? सगळ्यांच्या चुका माफ करतोस ना तू? मग दीपची का नाही? सगळ्यांना समजून घेतोस, मग दीपला का नाही समजून घेतेस? 2 आणि 2 4 होत नाही असं म्हणतोस ना सगळ्यांच्या बाबतीत, मग दीपच्या बाबतीत ते का नाही म्हणतेस तू? अगं त्याचे अपराध. अपराध मान्य आहे ना, त्याने खूप अपराध केले. भावनेच्या भरात, रागाच्या भरात अनेक वेळेला चुकीचा वागलाय तू. पण तू इतरांना समजून घेतोस ना, मग दीपला का नाही समजून घेतेस? सगळ्यांच्या चुका पोटात घालतोयस ना तू, मग दीपच्या का नाही? आणि दादा, मला अजिबात वाटत नाही मी चुकीची काही मागणी करते. आणि तुला जर न्याय करायचा असेल ना, तर योग्य पद्धतीनेच कर. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं करून नाही चालणार आहे तुला. जर प्रीतीची अट तू मान्य करत असेल तर माझी अट सुद्धा तुला मान्य करावीच लागेल. सुभद्राताई जर या घरामध्ये येणार असतील तर आपला दीप सुद्धा या घरामध्ये यायलाच हवा. त्यामुळे आज जर गृहप्रवेश झाला तर 2 गृहप्रवेश होतील. एक प्रीतीचा आणि दुसरा दीपचा. नाहीतर कुणाचाही गृहप्रवेश होणार नाही. त्याचे किती आणि कोणकोणते अपराध मी पोटात घालावेत अशी तुझी अपेक्षा आहे? अरे, अपराध पोटात घालायची गरजच नाही. तू त्याला हवी ती शिक्षा दे, पण त्यांनी घरात यायचं नाही ही अट मात्र घालू नको. अरे, सगळ्यांना प्रेमाने समजावतोस ना, चुका प्रेमाने दाखवतोस ना, माफ करतो. मग दीपच्या बाबतीत का नाही? काय एवढा सारखा राग राग करतोस रे त्याचा? त्यालाही समजून घे ना जरासं. माझे 2ही भाचे माझ्या बरोबर माझ्या घरात असतात, पण एक नाही. मला माझी 3ही मुलं घरात हवीत. प्रत्येकाचा मनाने विचार करणारा माझा दादा माझा एवढा तरी विचार करेल, मला नक्की खात्री आहे दादा. तुझी तशीच इच्छा असेल तर तुझा निर्णय मला मान्य आहे. या घरात त्याला यायचं असेल तर तो येऊ शकतो. हो, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या सगळ्या चुका मी माफ केल्या आहेत. त्याला या घरात यायचं असेल तर काही अटी पाळाव्या लागतील. मला तो या घरात दारू पिऊन आलेला चालणार नाही. त्याने माझ्यापासून 4 हात लांबच राहावं. त्याचा आवाज मला ऐकू येणार नाही याची काळजी त्याने घ्यावी. प्रीती, ये मा ओलांडवनात.
स्वराज, देवाला नमस्कार करा. ये प्रीती. या या. तेव्हा सगळं नीट पार पडलं. आता आम्हा दोघांचा संसार सुद्धा तुझ्या आशीर्वादाने चांगला सुरू होऊ दे. फक्त माझं सत्य प्रीतीला कळलं तर काय होईल याची भीती मनात आहे. आता तर सोबतीला सुभद्रा काकू पण आहेत. देवा, काही विघ्न तेवढी येऊ देऊ नकोस. देवा, बाबांनी जशी आज मला या घरात जागा दिली तसंच त्यांच्या मनात पण जागा देऊ देत. देवा, माझ्या ताईचा संसार सुखाचा होऊ दे. तिच्या या संसारात कधीच कुठलंही दुःख आणि पीडा नको यायला. या घरात तिचे सगळे दिवस सुखाचे आणि आनंदाचे जावत. देवा, या घरातल्या माणसांना उद्ध्वस्त करण्याचं मला बळ दे. ह्यांच्यामुळे माझ्या दादाचा आणि सुजयचा ॲक्सिडेंट झालाय. ह्यांचं आयुष्य बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.